मला आदिवासी विकास मंत्रिपद मिळालं तर आदिवासी समाजासाठी आणि इतरांसाठी मी चांगलं काम करेन अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। तसंच छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल मला माहिती नाही असंही झिरवाळ म्हणाले। त्यांच्याशी साधलेला संवाद आपण बघूया। आपल्यासोबत नरहरी झिरवाळ आहेत। खरं तर अभिनंदन तुमचं, काल तुम्ही शपथ घेतली। आता खातं कोणतं हवंय? खातं कोणतंही दिलं तरी मंत्री म्हणून कोणत्याही खात्याला काम करायचं असेल तर कोणत्याही खात्यात काम करता येतं। पण अपेक्षा आहे आदिवासी विकास मंत्री ते मिळालं तर मी आदिवासी आहे म्हणून चांगल्या पद्धतीनं आदिवासी असेल किंवा त्या निमित्तानं इतरांना सुद्धा निवड आदिवासी खात्याला नाव आदिवासी खातं आहे, पण आरोग्य असेल, दळणवळण असेल, सगळ्या शैक्षणिक क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात काम करता येतं। पक्षामध्ये सगळं व्यवस्थित आहे? कारण काही जण नाराज आहेत, उघडपणे नाराजी व्यक्त केली जाते। कुठंतरी काही ना काही कमी जास्त हे होत असतं आणि नाराज राहणं साहजिक आहे। सिनियर लोक थांबल्यावर ती नाराजी येत असेल। छगन भुजबळ थेट म्हणतात की अजित पवारांशी मला बोलायची गरज वाटत नाही आणि मी नाराज आहे। मी काय ऐकलं नाही, पण काही वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात आलं होतं की मंत्रिपद मिळणार नाहीत, जसं दिलीप वळसे पाटील म्हणले एक चर्चा झाली होती पक्षामध्ये। नाही तसंही काही सांगता येणार नाही। आता ते वरिष्ठ स्तरावर जे घडतं ते आम्हाला काही कुठं नव्यांना संधी दिली त्याच्यामुळे नाराज आहेत, त्याचा असं तरी जाणवणार नाही। कारण सिनियर असतात ते नाराज होत नसतात आणि झाले तरी ती नाराजी केली जाईल, पक्ष कुठूनही भरून काढत असतो। बरं, शेवटचा प्रश्न, काही वेगळी भूमिका घेतील भुजबळ ज्या प्रकारे गेले त्यांनी अगदी घेतील असं वाटत नाही, कारण ते खूप सिनियर लीडर आहेत, खूप विचार करणारी माणसं आहेत ती, त्याच्यामुळे तसं अधिवेशन सोडून ते गेले, अधिवेशन सोडून ते नाशिकला गेले नाही आहेत। आता मी बरोबरच होतो। धन्यवाद। त्यामुळे हे होते नरहरी झिरवाळ। त्यांचं असं म्हणणं आहे की जरी नाराजी असेल ती नाराजी जे पक्षाचे श्रेष्ठी आहेत त्यांच्याकडनं, पक्ष नेतृत्वाकडनं दूर केली जाईल। कॅमेरामॅन अरविंद आर्गेसह मी वेदांतने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।